कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलला आता मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे, कारण प्राडानं लेडकॉम आणि लेडकारशी सामंजस्य करार केलेला आहे आणि या कराराच्या माध्यमातून आता 40 विक्री केंद्र प्राडाच्या माध्यमातून कोल्हापूर चप्पलसाठी उभी केली जाणार आहेत। फेब्रुवारी महिन्यात ही प्राडाकडून कोल्हापुरी चप्पलसाठीची विक्री केंद्र सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन देखील प्राडाच्या संकेतस्थळावरून ही चप्पल विक्री होणार आहे। त्यामुळे एक मोठी बाजारपेठ कोल्हापूर चप्पलसाठी या निमित्तानं मिळाली आहे असं म्हणावं लागेल। आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी प्राडानं एका आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे आपल्या नावावर हे करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्याला कोल्हापूरकरांनी विरोध केला आणि अखेर प्राडाला कोल्हापूरमध्ये यावं लागलेलं होतं आणि कोल्हापुरातील चर्मोद्योग जाणून घेतल्यानंतर आता प्राडानं सामंजस्य करार आहे तो केलेला आहे आणि त्यामुळे एक मोठी बाजारपेठ कोल्हापुरी चप्पलसाठी उपलब्ध होणार आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत कोल्हापुरातील कोल्हापुरी चप्पल विक्रेते त्याचबरोबर या उद्योगाशी संबंधित असलेल्या विक्रेत्यांशी। काय सांगाल, एक मोठी बातमी म्हणावी लागेल, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळेल। कोल्हापूर चप्पल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वीपासूनच आहे, पण प्राडानं जे कोल्हापूर चप्पलची कॉपी केली होती त्याला कोल्हापूरपर्यंत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा फुटवेअर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी साहेब यांनी त्यांच्याशी भरपूर कॉन्टॅक्ट केलं, त्यांना ईमेल पाठवले। भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेब यांनी प्राडाला ही कोल्हापूर चप्पल याचं ठणकावून सांगितलं आणि त्यांना कोल्हापूरपासून यायला लावलं। हे सर्व यश चेंबर ऑफ कॉमर्सचं आहे। ज्यावेळी ही सगळ्या घटना घडत होती त्यावेळी लिडकॉम कुठेही यात सहभागी नव्हतं। प्राडाचे लोक प्रथमतः कोल्हापूर आले तेव्हा लिडकॉमच्या कोल्हापूर सेंटरमध्ये त्यांना आत प्रवेशसुद्धा दिला नव्हता, पण जे हा सरकारनं घेतलेला असल्यामुळं महाराष्ट्र सरकारनं जे टॅग हा संत रोहिदास महामंडळ यांच्याकडे असल्यामुळं त्यांना जे सामंजस्य करार आहे हा जयाच्या माध्यमातून संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाशी करण्याचा भाग पडलेला आहे। ही चांगली गोष्ट आहे, पण लेदर चर्मोद्योग महामंडळ, संत रोहिदास जयदेव महामंडळ यांनी ही कितपत कारागीरबद्दल पोहोचतील आणि कारागीरांना याचा किती लाभ होईल याची भविष्यात सांगेल घटना। कारण संत चर्मोद्योग महामंडळाकडे कोणत्याही प्रकारचे कारागीर नाही आहेत, त्यांच्याकडे फक्त अधिकारी स्टाफ आहे। उत्पादन करण्याची त्यांच्याकडे कुठलीही कारागिरीची क्षमता नाही किंवा कुशल कारागीर त्यांच्याकडे नाही आहेत। या घटनेमुळं जे सामाजिक करार झाला त्यामुळं ज्यांना ज्या कारागिरांना JI टॅग मिळालेला आहे त्यांना कुशल कारागिरांना काम मिळेल, त्यांची आर्थिक उन्नती होईल, त्यांना दर चांगला मार्केट मिळेल, कच्च्या मालालासुद्धा दर मिळेल। पण व्यापारपेठेमध्ये जी किंमत सांगितली आहे ती किंमत कोल्हापूर व्यापारपेठेतल्या व्यापाऱ्यांना मिळणार नाही। आपल्या भारतातील जे नागरिकांचे उत्पन्न आहे त्या मानानं इथं किंमत किंवा त्या मानाची क्वालिटी उत्पादन करावी लागते। ही इंटरनॅशनल लेवलला ही किंमत मिळेल, पण स्थानिक लेवलला अशी काही किंमत मिळणार नाही। कोल्हापुरी चप्पल विक्रेता म्हणून काय नेमकी भावना आहे तुझी? कारण आपण बघितलं कशा पद्धतीनं प्राडाचा सगळा वाद आपण बघितला। वाद बघितला म्हटलं तर प्राडाच्या टीमनं इथं येऊन व्हिजिट केलं पहिला आणि त्यांनी कोल्हापूरला शरण गेलं, हे पहिला मेन म्हणजे चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे। आणि इथं आता त्यांनी आमच्याबरोबर आता ॲग्रीमेंट करायलात लेडकॉमबरोबर, हे पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आता ह्या लेडकॉममधनं सर्वसामान्य जेवढे 12 तालुके आहेत आपले, शाहूवाडी इकडं सगळ्याकडं म्हणजे कुरुंदवाडी चप्पल आहे, कापशी आहे, हे सगळ्या इकडं तिकडच्या ज्या डिझाईन आहेत ह्या डिझाईनला जरा काय तर मोठी किंमत अजून मिळेल प्राडामधून, आणि त्यांच्याकडच्या काय डिझाईन असतील, आर्टिकल असतील, ह्या इथं काय तर बघायला मिळणार आहेत। ह्यात आणि जरा काय तर नवीन आणि डेव्हलपमेंट होणार आहे, ह्या जरा आनंदाची पण गोष्ट आहे आणि यात सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा हीच सगळ्यांची म्हणजे मेन इच्छा आहे माझी। कितपत कोल्हापुरातल्या बाजारपेठेला याचा फायदा होईल? लोकल लेवलचा जर बाजारपेठचा विषय केला तर सामान्य एवढी अमाऊंट काय आपल्याकडे इम्पॉसिबल गोष्ट आहे। एवढं काय लोक 80 आणि 90 हजारची खरेदी म्हणजे काय ही गोष्ट एवढी सोपी नाही, कारण आंतरराष्ट्रीय लेवलला याचा फायदा आपल्याला भरपूर होईल। याचा फायदा काय, जे लेडकॉम थ्रू जे कारागिरांना काम केलं ह्याला बेनिफिट कारागिरांना होईल। लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्राडाच्या ॲग्रीमेंटमुळे बघायला मिळतील लोकांना। यातनं हस्तकलेचं एक डेव्हलपिंग मोठं चांगल्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा। एकूणच आपण बघितलं की आता 40 विक्री केंद्र प्राडा सुरू करणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या संकेतस्थळावरनं देखील कोल्हापुरी चप्पलाचं ब्रँडिंग होणार। 40 संकेतस्थळी चालू करण्यात त्यात पण कसं आहे, लोकल लेवल आपल्या कारागिरांचा पण समावेश झाला किंवा बाहेर त्यांची लोक जे येणार ती टेक्नॉलॉजीचा फायदा झाला, तर सामान्य कारागिरांना पण नवीन काही तर शिकण्याजोगं पण मिळेल। आणि ह्यातनंच काय कारागिरांचे जे हस्तकलेकडचा जो दृष्टिक्षेप जे कमी होत चाललेला त्याला एक प्रेरणा मिळण्याचं एक स्थान आहे असं योग्य वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे जे स्थानिकचे कारागिरी आहेत
ही कुठलीही त्यांनी काही पण टेक्नॉलॉजी आणल्या काही जर आणल्या तर त्यांनी आपल्या ज्या प्रॉपर कारागिरींच्या ह्याच्यापासूनच त्यांनी बनवलं पाहिजे. जर त्यांनी तिकडची कारागिरी त्यांची आणून जर इकडचं जर नुसतं जे टॅग कोल्हापूरचं डिझाईन आणि टॅग आणि ॲग्रीमेंट केले म्हणून जर काय तर होत असलं तर हे कोल्हापूरसाठी मग हे चुकीची पण गोष्ट आहे. तेव्हा मग एक आवाज वेगळा पण उठवला जाईल असं मला वाटते. जी स्थानिक इथली आहेत जी कारागिरी आहेत हे त्यांनी बाबा एकदा हाडामासा त्यांनी कला त्यांनी सादर करतात. आणि जर का तुम्ही तिकडं काहीतरी येऊन त्यात लिडकॉम ऑफिस आत्ता हे जरा थोडंसं जवळजवळ आले ते विषय झाल्यामुळं प्राडाचा. जर आता ते लिडकॉमला ते आतल्या गोष्टी माहीत नाही, तळागाळात इथल्या जे स्थानिक दुकानांसंगट कारागिरींसंगट हे लिडकॉम नाही आहे. लिडकॉम हे कुठं तर लय मोठा मुद्दा झाला की मग त्यात येऊन इन्व्हॉल्व होऊन ते आपल्या भाकरी भाजून घेणारे मला वाटतं हे असं संघटना आहे ते. त्यामुळं मला असं वाटतं की स्थानिकच माणूस आणि कोल्हापूरचाच कारागिरी मोठा झाला पाहिजे तर हे प्राडाचं काहीतरी कमळ फुलेल असं मला वाटते. नाहीतर मग ते काय उपयोगाचं काय नाही आहे ते. पहिला पण कशा पद्धतीनं या सगळ्या कोल्हापुरातील कोल्हापुरी चप्पल विक्रेते आणि कारागिरांची भूमिका आहे. खरं तर प्राडानं जो काही सामंजस्य करार केलेला आहे त्यामुळं कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर तर गेलेलंच आहे. मात्र त्याचा फायदा अस्सल कोल्हापुरी कारागिरांना होण्यासाठी त्याचा उपयोग केला जावा अशा पद्धतीची भावना देखील या सगळ्या विक्रेत्यांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.